आदित्य सर काय करताय सर? काय 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 चाललंय म्हणजे काय? मी माझ्या बायकोवर प्रेम नाही करू शकत का? काही प्रॉब्लेम आहे का? किती छान वाटत. बरं, इथून पुढे आपण या घरात असणार आहोत आपल्या माणसांसोबत. इथून पुढे सगळं नॉर्मल होणार आहे. सगळं नॉर्मल होणार आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय. थँक्यू आरू. मला तू खूप आवडतेस. असं खूप प्रेम आहे तुझ्यावर. हा काय ना, मी आतापर्यंत इतक्या दिवसात तुझ्यासाठी काहीच नाही करू शकलो, पण इथून पुढे मी तुझ्यापासून एक क्षणही दूर होणार नाही. आय लव्ह यू पारू. तुला काही बोलायचं नाहीये का? यार तेव्हा उशीर झाला मला. अरू, हा काय झालं? काय झालं म्हणजे? असं काय करताय तुम्ही? विसरलात का तुम्ही? आपण चालू केलेली पारू टिफिन सर्व्हिस सुरू आहे अजून, आणि मला ती असे सुरू ठेवायची आहे. आदित्य सर, मी बायकांना सांगून ठेवलंय. समध्या बायका जमा झाल्यात तिकडं. संगीताताईंना सांगून ठेवले सगळी तयारी करून ठेवायला. आता स्वयंपाकाला घेतलं असेल त्यांनी. मी जर का वेळेवर नाही पोचले तर कसं दिसेल ते? हीच तर गोष्ट आवडते मला तुझी. किती काही झालं तरी तू तुझ्या कामाकडे दुर्लक्ष होऊ देत नाही. एक काम कर, तू आवर, मी तुला सोडतो. पण सर. आवर, जा. ठीक आहे आवरते. एवढी गर्दी काय? ए, हे काय समजा? हे हे, असं काय कोणी केलंय? टाकलंय का असं बाहेर? हं? ताई, दरवाजाला कुलूप काय आहे? म्युन्सिपाल्टीची लोक आली होती. काहीतरी सांगत होते बाई. बांधकामाला परवानगी नव्हती, घरपट्टी थकली होती, भरली नव्हती, म्हणून त्याने आधी नोटीस पाठवली. नोटीस? नाही, अशी कुठली नोटीस नाही आपल्याकडे. काय माहित, त्यांनी सगळं हे सामान बाहेर काढलं आणि त्यांनी त्यांचं लॉक लावलं. आपल्याला ते लॉक काढता येणार नाही. पारू, आता काय करायचं आपण? आपली टिफिन सर्व्हिस बंद होणार का?
नाही नाही एक मिनिट, तुम्ही प्लीज पॅनिक होऊ नका. पारू, हे बघ, म्युन्सिपाल्टीवाले असं करणार नाही. नोटीस पाठवल्याशिवाय असं काही करणं शक्यच नाही. आणि मला हे काम BMCचं वाटतही नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. कोणी केलं असेल म्हणजे? दुसरं कोण करणार आहे? इतका मोठा आणि भारी प्लॅन माझ्याशिवाय कोणाला दुसऱ्यांना सुचणार तरी आहे का? मीच तिचं घर उद्ध्वस्त केलं. त्या पारूला बिझनेस करायचा होता ना, पण मी तिचा बिझनेस एका रात्रीत बंद पाडला. आणि तोही अगदी चुटकीसरशी. आता बघूच ही पारू कशी बिझनेस वुमन बनते ते. मला खूप जास्त आनंद होतोय. मी कम्प्लिटली डिस्ट्रॉय केलंय त्या पारूला. बिचारी पारू, राहायला जागा उरली आहे, काम करायला. आता कोणीच तिची कसलीच मदत नाही करू शकणार. या घरात आल्यावर जे मालकीण व्हायचं स्वप्न बघितलं होतं ते तर आता तिने सोडूनच द्यावं. हां, पण आता घरात पाऊल ठेवलंच आहे तर ती पुन्हा एकदा मोलकरीण बनून राहू शकते या घरची, कायमची. दिशा, तुला माहिती आहे ना ती पारू कशी आणि काय मुलगी आहे ते? तिच्यासारखी जिद्दी मुलगी मी आत्तापर्यंत माझ्या अख्ख्या आयुष्यात बघितली नाही. हां, आणि मला खात्री आहे तिचा तो बिझनेस आहे ना, ती लवकरच नक्की परत सुरू करणार म्हणजे करणार. एक गप्पा बस. तुझं काय चालू आहे नक्की? हा, तू नक्की माझ्या बाजूने आहेस की त्या पारूच्या बाजूने? नाही अगं, मी तुझ्याच बाजूनी आहे. असं काय करते? तुझ्याशिवाय कोण आहे ना मला, तुझ्याच बाजूनी आहे मी. पारू, पारू काय झालंय? काय झालंय? काय तुझा चेहरा का असा पडलाय, सांगशील का? या मॅडम, मी पाहिलेलं एक स्वप्न संपलं. पारू, जे काय झालंय ते नीट स्पष्ट सांग. हे बघ पारू, अगं प्रत्येक गोष्टीला एक सोल्युशन असतं. आणि तुला टिफिन सर्व्हिसचं टेन्शन आहे ना, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आपण एखादं वेअरहाऊस घेऊ ना भाड्याने, किंवा एखादी कमर्शियल जागा विकतच घ्यायची का? करेक्ट.